आधी आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की ते दौऱ्यावर आले. दुसरी महत्त्वाची गोष्ट की लोटेवासियांचं भाग्य आहे की ते त्यांच्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा लोट्यामध्ये आले. त्याच्यामुळं त्यांचं माझ्या जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो. मला जर त्यांनी सांगितलं असतं तर मी देखील सोबत आलो असतो. पण त्याच्यानंतर त्यांनी जर ती उद्योजकांना बरोबर घेऊन पत्रकार परिषद घेतली असती राजकीय न घेता तर बरं झालं असतं. मी उद्योजकांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला पाठवून देतो. त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की यांच्या कालावधीमध्ये काहीच झालं नव्हतं, ते आम्ही आमच्या कालावधीमध्ये करतो आहे. इवन रामदास भाईंनी देखील त्या ठिकाणी CETP दिला 10 कोटी रुपयाचा, हे देखील इंटरनल बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं. किती विकास कामं झाली त्यांनी सांगितली, परंतु चांगलं स्वीकारायचंच नाही आणि फक्त टीका करायची या भावनेतून त्या ठिकाणी ते गेले होते. पण मला जर त्यांनी अगोदर सांगितलं असतं मी देखील अगदी काय काय कामं झालीत मी स्वतः त्यांना दाखवलं असतं. पण एक मी पूर्ण समाधानी आहे की माझ्यावर टीका करण्यासाठी का होईना ते घराच्या बाहेर पडलेत, MIDCमध्ये जात आहेत आणि MIDCमध्ये जाऊन नसलेली कामं देखील दाखवत आहेत. ते ठीक आहे, तो राजकीय भाग झाला, पण ते घरातनं बाहेर पडले ते माझ्यासाठी फार माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि त्याला निमित्त मी ठरलो याचा देखील आनंद आहे. नाही, माझी त्याच्यापेक्षा तुम्हाला विनंती आहे की पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही एक टीम तयार करा आणि माझ्याबरोबर लोट्यामध्ये या ना. तिथे नक्की काय विकास झाला आहे तुम्हाला कळेल. राजकीय आकसापोटी किंवा राजकीय इच्छाशक्तीपोटी आरोप करणं काय योग्य आहे असं मला वाटत नाही. आता काल आमचे सचिन भाऊ वरळीमध्ये गेले होते. वरळीमध्ये शौचालयाचा प्रश्न आहे, अजूनही लोक रस्त्यावर बसत आहेत, अजूनही रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, त्याची उत्तरं कोण देणार आहे. त्याच्यामुळं मी नाही म्हणत नाही पाठीपुढं झालं असेल, पण हे सगळं करत असताना स्वतःच्या मतदारसंघामध्ये नक्की काय परिस्थिती आहे हे देखील महाराष्ट्रासमोर आणलं पाहिजे. आणि मी सचिन भाऊंशी आत्ताच बोललो आहे. मी आणि सचिन भाऊ वरळीचा देखील दौरा करणार आहोत आणि आम्ही देखील दाखवणार आहोत की हे बघा, दुसरीकडे जाऊन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक, त्यांच्या मतदारसंघामध्ये शौचालय नाहीत, त्यांच्या मतदारसंघामध्ये अजून चाळींचा विकास झालेला नाही, त्यांच्या मतदारसंघामध्ये अजूनही रस्त्यावर लोक खो खो खेळायला बसतात. तर हे कितपत योग्य आहे. आधी पहिलं स्वतःचा मतदारसंघ सुधारला पाहिजे, मग आमच्यावर टीका केली पाहिजे. आम्ही कोणाच्याही वाडवडिलांच्या पुण्याहीन राजकारणात नाही आलो. आम्ही स्वतः राजकारणात येऊन 5-5 वेळा 1-1 लाख मतांना निवडून येतो आहे. त्याच्यामुळे अशा अनेक टीका मी सहन केलेल्या आहेत, अनेक बदनाम्या मी सहन केलेल्या आहेत. मी काय आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे. अजून बाहेर नाही येऊन कोणी सांगायची आवश्यकता नाही. पण माझी त्यांना सूचना, माझा विनंती आहे की जसा माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन, माझा मतदारसंघ नाही तो, माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन लोटे परशुराम MIDCची पाहणी केली, आपल्या मतदारसंघामध्ये देखील रोज गेलं पाहिजे, आठवड्यातनं एकदा गेलं पाहिजे, 2दा गेलं पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय शौचालयाचा प्रश्न त्यांच्या वरळी मतदारसंघामध्ये जो जटिल बनलेला आहे तो पहिला सोडून मग त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. पालकमंत्र्यांना त्यांच्या MIDC किती रस्त्यांची वाईट परिस्थिती सुद्धा माहीत नाहीये, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं गेलं पाहिजे. मी तेच सांगतो की त्यांच्या मतदारसंघामध्ये किती शौचालयाचे प्रश्न आहेत, किती पाण्याचे प्रश्न आहेत, किती कोळीवाड्याचे प्रश्न आहेत, हे देखील त्यांना माहिती नाही आहेत. हे काही त्यांनी माझ्यावर आरोप केला म्हणून मी त्यांच्यावर आरोप करत नाही, परंतु स्वतःच्या 3 लाख मतदारसंघामध्ये नक्की परिस्थिती काय हे पहिलं बघितली पाहिजे. मी मगाशी काय सांगितलं की असू शकतं एखादा खड्डा पडलेला, दुसरा खड्डा पडलेला असू शकतो, परंतु ते आज ज्या विद्यार्थ्यांच्या जीवावर राजकारण करून महाराष्ट्र फिरायला निघालेले आहेत, पहिली गोष्ट त्यांनी वरळीच्या मतदारसंघामध्ये काय काय त्रुटी आहेत. आणि मी जाणीवपूर्वक सांगतो की महिलांची सुरक्षितता वरळीमध्ये धोक्यामध्ये आहे. वरळीमध्ये शौचालयाचे प्रश्न आहेत, प्रचंड खड्डे पडलेले आहेत, गटारांची दुरावस्था आहे, ती पहिली सुधारावी. तो अतिशय चांगला मतदारसंघ जसा आयडियल बनवावा, म्हणजे त्या मतदारसंघाचा आदर्श आम्हाला घेता येईल. परंतु आमच्या मतदारसंघापेक्षा त्या मतदारसंघात गेल्यानंतर लोक आम्हाला असं सांगतात की आमचे मतदारसंघ जे आहेत की त्याच्यापेक्षा 1 लाख पटीनं चांगले आहेत. त्याच्यामुळं माझी एवढीच विनंती आहे, ते नेते आहेत त्यांनी महाराष्ट्र फिरलं पाहिजे, पक्ष वाढवला पाहिजे, भले विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये जाऊन वाढवला पाहिजे, हा त्यांचा वैयक्तिक बाब आहे. पण स्वतःचा मतदारसंघ जो 15-20 किलोमीटरचा आहे, तिथल्या हायराईजमधल्या लोकांच्या अडचणी काय आहेत त्या पहिल्या समजून घेतल्या पाहिजेत. कोळीवाड्याचे क्लिष्ट बनलेले जे विषय आहेत ते सोडवले पाहिजेत आणि मग स्वतःचा मतदारसंघ हा खड्डेमुक्त करून पूर्णतः 100% शौचालय स्वतःच्या मतदारसंघामध्ये आहेत, पूर्ण महिला सुरक्षित स्वतःच्या मतदारसंघामध्ये आहेत, युवकांना रोजगार मिळालेला आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक आदर्श मतदारसंघ मॉडेल तयार करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये फिरावं. सर, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री
आवाहन केलं आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही ठरवा महाराष्ट्राच्या कुठल्या MIDC मध्ये दौरा करायचा, मी तुमच्यासोबत येईन. मला असं वाटतं की त्यांच्यावर बास झालं, एवढं बास. त्यांनी त्यांचा मतदारसंघ पहिलं तयार करावा, की तो खड्डेमुक्त करावा, शौचालय 100% तयार करावी आणि मग तो चांगला आदर्श मतदारसंघाचा आमच्या मतदारसंघाला द्यावा. मग आम्ही मतदारसंघ चांगले करू. दुसरा प्रश्न असा आहे की कुठेतरी पालकमंत्र्यांचे अधिकार कमी केले गेले अशा प्रकारचा प्रश्न आहे. 70% आमदार 30% पालकमंत्री असं थ्रेशोल्ड ठरला गेला. नाही, काहीच नाही, अजिबात नाही. उलट पालकमंत्र्यांना आहेत त्याच्यापेक्षा जास्त अधिकार या सरकारमध्ये मिळत आहेत. आम्ही स्वायत्त काम करतोय, स्वतःच्या मनानं काम करतोय, त्याच्यामुळं कसलीही चिंता विरोधकांना करण्याची आवश्यकता नाही. सर MPSC ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा पेपर लीक झालं, परीक्षा रद्द करण्यात आली. पहिले नीट झाला, त्याच्यानंतर आता परत झालं तसं. नाही, जे चुकीचं झालं असेल त्याच्यावर कारवाई होईल ना. जे चुकीचं झालेलं आहे त्याच्यावर नक्की कारवाई होईल, पोलीस कारवाई होईल. ज्याने कोणी हे कृत्य केलं ते जेलमध्ये जातील.